संत तुकाराम आणि सोन्याचा विटा. एकदा संत तुकाराम महाराज आपल्या भक्तीत आणि नामस्मरणात मग्न होते. त्यांच्या गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याने तुकाराम महाराजांच्या भक्तीची ख्याती ऐकली आणि त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. तो व्यापारी एका दिवशी एक सोन्याची विटा घेऊन तुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, ही सोन्याची विटा मी तुम्हाला अर्पण करतो. याने तुमच्या कुटुंबाला सुख मिळेल. तुकाराम महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले, माझे सुख ह्या सोन्यात नाही तर विठोबाच्या नामात आहे. त्यांनी ती विटा घेतली आणि सरळ इंद्रायणी नदीत फेकली. व्यापारी आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले, हा माणूस वेडा आहे का? पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो नदीत स्नानासाठी गेला तेव्हा त्याला काय दिसले माहीत आहे का? त्या नदीत असंख्य सोन्याच्या विटा तरंगत होत्या. त्याने लगेच तुकाराम महाराजांकडे धाव घेतली आणि पायावर मस्तक ठेवून म्हणाला, महाराज, आता मला कळले, खरी संपत्ती सोन्यात नाही तर भक्तीत आणि विश्वासात आहे. कथेतून शिकवण. खरी श्रीमंती ही भक्तीत, विश्वासात आणि समाधानी मनात असते. देवावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर जगातील सोनं सुद्धा नगण्य ठरतं.